मागच्या 6-7 महिन्यापूर्वीपासून किंवा वर्षभरापासून संपूर्ण देशभर अबकी बार 400 पार आणि 1925च्या स्थापनेनंतर 100 वर्ष संघाला होत आहेत आणि संपूर्ण देशभर आम्ही हिंदू राष्ट्र बनणार, मनुस्मृती लावणार, संविधान नष्ट करणार, ह्या ज्या वल्गना गोष्टी चर्चा कुतर्क होत होते, याच्यातून माझ्यासारखा एक कार्यकर्ता सुद्धा उद्विग्न होत होता, परेशान होत होता। अशा वेळी आपण काय केलं पाहिजे, कुठली विचारधारा, कुठल्या शास्त्राच्या आधारे आपण लढू शकतो, जर मनुस्मृती लागू झाली तर आम्ही काय केलं पाहिजे, हा विचार करता करता पेरियार यांचे पुस्तक माझ्या हाती लागले आणि पेरियारच्या विचारसरणीतून मला समजलं की आता रॅडिकल आंबेडकराईट जे ठोस उत्तर देऊ शकतात, किंवा विषमतेला नष्ट करण्यासाठी कुठल्या विचारात पावर आहे हे सुचल्यामुळं पेरियार रामास्वामी हे त्याच्यावरचं एक सडेतोड औषध मला सापडलं आणि यांचा विचार, यांचा पुतळा जर आम्ही महाराष्ट्रात निर्माण करू शकलो तर ह्या प्रेरणास्त्रोत लोकांना देऊ शकतो, असा विचार करून पेरियार रामास्वामी यांचा पुतळा मी महाराष्ट्र कॉलेज येथे उभारला आणि त्याचं उद्घाटन 1 तारखेला करायचं। येत्या 1 तारखेला रविवारी पेरियार ललय सिंग यांच्या जयंतीनिमित्त दुपारी 11:30 वाजता वाळूज परिसर या महाराष्ट्र कॉलेजच्या प्रांगणामध्ये या पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे। यासाठी तामिळनाडूचे, ज्या तामिळनाडू म्हणजे पेरियार यांची भूमी, इथले पॅन्थरचे खासदार तिरुमावलम, तसेच स्वामी प्रसाद मौर्या जे उत्तर प्रदेशचे, ज्यांचं मोठं काम या सामाजिक चळवळीमध्ये आहे, त्यानंतर जे माजी मंत्री राहिलेले आहेत आदरणीय राजेंद्र पाल गौतम, जे आता आंबेडकर मिशन चालवतात, हे या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी येणार आहे। त्यानंतर हैदराबाद विद्यापीठाचे एक स्कॉलर आहे गणेश्वर, हे ज्यांचं पेरियारवर काम आहे ते येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बिहारचे विरोधी पक्ष नेता माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सुद्धा या परिषदेस येत आहेत आणि अशा अनेक संघटना आहेत, मग ते बीएसपी असेल, बामसेपचे लोक असतील, आंबेडकराईट मुवमेंट किंवा समतेचे जे लोक विचार करतात, विचार चालवतात, ज्यांच्या संघटना व पक्ष काम करतात, अशा सगळ्या लोकांना आपण निमंत्रित केलेलं पुरोगामी महाराष्ट्रातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला की प्रवीण दादा गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष ते येत आहेत, श्रावणजी देवरे जे ओबीसीवर त्यांचे खूप चांगलं काम आहे ते येत आहेत, विद्रोही साहित्य चळवळ चालवणारे पार्थ कोळके येत आहेत, तसंच ओबीसीचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आदरणीय ओबीसी संघाचे सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर येत आहेत। सर, पुतळा भरला पण यानंतर ती विचाराचे सर्व विचार त्यासाठी कार्यक्रम केला। हो, याचे जे विचाराचे कार्यक्रम कसे आणि कशी त्याची लवकरच मीटिंग होऊन या समितीचे जे लोक पदाधिकारी आहेत लवकरच या जयंतीपासून किंवा लवकरच स्मृतिदिनापासून व्याख्यानमाला, स्पर्धा किंवा राज्यस्तरीय व देश पातळीवर असे काय करता येईल या संदर्भात विचार चालू आहे आणि त्याची कृती आराखडा लवकरच घोषित करू। पेक्षा अधिक जाती व्यवस्था रूढ झाली होती आणि भयान कर्मकांड, जातीयता, विषमता, वेगवेगळ्या पद्धतीचे दमन, शोषित लोकांवर अधिक अन्याय, ह्या पद्धतीचा ज्या घडामोडी तामिळनाडू आणि दक्षिणेकडे चालू होते, याच्या विरोधात सगळ्यात मोठा जो आवाज दक्षिणेला ठोकला गेला तो म्हणजे ई.व्ही. रामास्वामी नायकर। आणि ई.व्ही. रामास्वामी नायकर यांनी ज्या पद्धतीने कार्य केलं, या कार्यामुळं त्यांना 1970ला युनेस्कोनं एशियाचा सुकरात किंवा दक्षिण एशियाचा हा सॉक्रेटिसच आहे एवढं त्यांचे उपाधी 1970ला सरकारने दिली। एवढंच नाही तर अस्पृश्यतेसाठी, महिलांच्या उद्धारासाठी सुद्धा त्यांचे अनेक काम आहे। उदाहरणार्थ वायकोम नावाचा सत्याग्रह केरळमध्ये वायकोमच्या सत्याग्रहामध्ये असं की तिथं असं होतं की केवळ मंदिरात जायचं तर राजा महाराजांसाठी, मोठ्या व्हीआयपी लोकांसाठी वेगळा रस्ता आणि अस्पृश्याला त्या रस्त्यावरून चालायला सुद्धा बंदी होती। म्हणून तिथल्या लोकांना इतकं दमन केलं, ज्या वेळेला तिथल्या राजाच्या विरोधात लोकांनी काही आंदोलन करायचा प्रयत्न केला ते दाबण्यात आलं। मग तिथल्या लोकांनी पेरियार रामास्वामी यांना विनंती केली आणि त्यांनी वायकोमचा हा सत्याग्रह घडवला आणि या वायकोमच्या सत्याग्रहामुळे केरळमध्ये हे मंदिर सर्वांसाठी राजाला खुलं करावं लागलं। म्हणजे अशा अनेक गोष्टी
की ज्या गोष्टीमुळे पेरियार यांची विचारधारा या राज्यात आणि या देशामध्ये वाढावी, यासाठी आपण या महाराष्ट्रातच नव्हे, मला आपल्या सगळ्या सांगायला पत्रकार बंधूला आनंद होईल की तामिळनाडूच्या बाहेर यापूर्वी पेरियारचा पुतळा कुठेही नाही. एवढंच नाही तर उत्तर प्रदेश सरकारमध्ये ज्यावेळेस पेरियारचे पुस्तकाचं, सच्ची रामन या पुस्तकाचं प्रकाशन झालं तर तिथल्या सरकारनं बंदी आणली. सुप्रीम कोर्टानं बंदी उठवल्यानंतर सुद्धा सरकारनं बंदी मागे घेतली नाही. एवढा जातीवाद उत्तर प्रदेश सरकारमध्ये होता. आणि मान्यवर काशीराम साहेबांचं सरकार 1995 ज्यावेळेस आलं बीजेपीच्या सपोर्टवर, बीजेपीच्या समर्थनामध्ये, तर त्यावेळेस मान्यवर काशीरामने काही महिन्यानंतर या पुस्तकाची बंदी उठवली तर बीजेपीने त्यांचे पाठिंबा काढून घेतला. म्हणजे पेरियारचे विचार समाजाला एकनिष्ठ करत असतील, पेरियार जर समाजाला, दलित पिछड्या लोकांना न्याय देऊ इच्छित असेल, सामाजिक समता निर्माण करत असेल, तर बीजेपीने त्याला विरोध केला. आणि म्हणून या पेरियारचा विचार या राज्यात आणि या देशामध्ये वाढणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून याची सुरुवात तसं औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगरला या राज्याची क्रांतीभूमी समजल्या जातं. आणि म्हणून आपण की दक्षिणेचे पेरियार रामास्वामी नायकर यांनी, नायकर ही एक प्रकारची जात आहे, म्हणजे जे ढोरं वगैरे चारतात गवळी सारखी, ही जात नाकारून नायकर शब्द नाकारण्याला सुरुवात केली. आपण बघत असाल तामिळनाडू आणि मद्रासकडे फक्त असं नाव लिहिलं जातं एकच, सुनील कुमार, अरविंद कुमार. म्हणजे एखाद्याचं जे आडनाव असतं कांबळे, गायकवाड, याच्यातून आपल्याला जात कळती आणि म्हणून त्याची घृणा निर्माण होती किंवा प्रेम निर्माण होतं. जर त्याचं आडनाव कुलकर्णी असेल, देशपांडे असेल, तर मग आपला, तर हे नष्ट करण्याचं काम पेरियार रामास्वामीचं आहे. त्यांनी नायकर शब्द टाकला, गाळून टाकला. याच पद्धतीचं काम उत्तरेमध्ये पेरियार ललयसिंगने केलं. आणि म्हणून पेरियार ललयसिंगनं ह्याच रामास्वामीच्या पुस्तकावर काम केल्यानंतर त्यांना उत्तरेचा पेरियार समजलं जातं. म्हणून उत्तरेचा पेरियार ललयसिंग यांच्या जयंतीनिमित्त आपण दक्षिणेचे पेरियार रामास्वामी यांचा पुतळा महाराष्ट्रात म्हणजेच आपल्या शहरात पहिल्यांदा उभा करतोय. हा पुतळा केवळ एक पुतळा नसून एक विचार आहे. या विचारामुळं आपण राज्य आणि देशभर समतेचं व न्यायाचं राज्य निर्माण करण्यासाठी, महापुरुषांच्या विचारावर काम करण्यासाठी हा पुतळा उभा करत आहोत. हा पुतळा उभा होऊन ह्या 1 तारखेलाचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटनासाठी देशभरातले, आपण जर पत्रिका आपल्यापर्यंत पोहोचली असेल तर पत्रिकेमध्ये आपण तामिळनाडूचे तिरुमावेल्लम खासदार, तसेच उत्तरेचे स्वामी प्रसाद मौर्या, तसेच माजी आम आदमी पार्टीचे व आता जे मिशन जय भीम चालवतात राजेंद्र पाल गौतम, आणि बिहारचे विरोधी पक्षनेते आदरणीय तेजस्वी यादव, असे वेगवेगळे, तसेच हैदराबादचे स्कॉलर गणेश्वर, हे अशा अनेक मान्यवर ज्यांचं समतेच्या व फुलेशाह आंबेडकरच्या पेरियारच्या विचारावर कार्य आहे, अशा सगळ्याच महापुरुषावर काम करणाऱ्या विचाराच्या संघटनाला आपण या कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं आहे. आणि राज्यभरातून, वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक त्या दिवशी येणार आहे, जे चळवळीचे कार्यकर्ते. आणि इथून आपण पेरियारचा विचार राज्यभर आणि देशभर पसरावा आणि या देशातली जातीयता, विषमता दूर व्हावी, यासाठी काम करण्यासाठी पेरियारची विचाराची गरज आहे. म्हणून आपण पेरियारच्या पुतळ्याचे उद्घाटन केलेलं आहे आणि म्हणजे करणार आहोत. यासाठी आपण सगळे लोक आपल्यातर्फे आपण आवाहन करा अशी आपल्या विनंती करतो. आणि या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर आपण विचार. आपण बरोबर प्रश्न विचारला की त्यांनी जे सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मान आंदोलन उभं केलं होतं, तर यासाठीच की जाती विषमता, स्त्रीवर अन्याय हे उभं करण्याचाच काम ह्या स्टॅच्यूच्या माध्यमातून आपण करणार आहोत. हा स्टॅच्यू उभारून आपण थांबणार नाही, तर आपण या अनुषंगानं वेगवेगळे चर्चासत्र, वेगवेगळे व्याख्यानमाला इथून आपण उभे करणार आहे आणि राज्यभर ह्या विचाराचा प्रचार प्रसार करण्याचा आपलं मानस आहे. या संदर्भात राजकीय आपण सध्या याच्यावर काही कमेंट्स नाही, कारण की आपण राजकारणाचा त्या विचार नाहीये. मात्र सामाजिक आंदोलन आपण उभं करतोय. द्रविड कळघम हे सामाजिक तसंच राजकीय नंतर त्याचं रूपांतर झालं, पण सध्या आपण त्या विचारावर अजून आलेलो नव्हतं. आपण फक्त सामाजिक अवेअरनेस करणार आहोत.
म्हणजे सुचलं कसं काय सरकारला आधी मी यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय अगोदर की अतिशय चांगला प्रश्न विचारला. मागच्या 1 वर्षापूर्वी संपूर्ण देशभर अबकी बार 400 पार, अबकी बार 400 पार आणि 1925ला संघ स्थापन झाला आणि 2025ला 100 वर्षाचा होईल आणि या देशामध्ये 100% मनुस्मृती लागू करू, हुकुमशाही हिंदू राष्ट्र निर्माण करू. ही जी ज्यावेळेस वल्गना सुरू झाली तर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला असं वाटलं की आता माझ्यासमोर काय शस्त्र असेल, मी कुठल्या विचाराने लढलं पाहिजे. आणि मी हे ढूंढत असताना पेरियारच्या संदर्भामध्ये आदरणीय आमचे मार्गदर्शक भीमरावजी सरवदे यांचे पुस्तकं मी वाचलेले होते मराठीत. त्यावेळेस मी परत ते पुस्तकं काढले की जर आता पेरियार आम्ही वाचला आणि लोकांपर्यंत हा विचार जर आम्ही दिला तर संघाच्या समोर आम्ही 2 हात करू शकतो. कारण की 400 पार जर झालं तर संघाचा ॲब्सल्यूट कंट्रोल आणि मनुस्मृती लागू करणार अशी जी वल्गना सुरू झाली होती त्याच्यासाठी सडेतोड उत्तर. या देशात सगळ्यात पहिले मनुस्मृती जाळण्याचा विचार जर जगात कोणाचा आला असेल तर मान्यवर पेरियार यांनीच 1922ला, बाबासाहेबांच्याही अगोदर 5 वर्ष 1922ला त्यांनी सांगितलं की या देशातली मनुस्मृती जाळली पाहिजे. याच्यातच विषमतेचे बीज आहे. म्हणून मला हा विचार सुचला. सर आपला प्रश्न. ऍक्च्युअली कसं आहे, हा विषय महाराष्ट्राला खूप कमी परिचित होता. पहिलं पुस्तक मी याच्यावर 1995 मध्ये लिहिलं. मी मास्टर ऑफ जर्नलिझम करताना जर्नलिझमसाठी डेझर्टेशन पेरियारवर लिहिलं मी ते, आणि ते पुस्तक 1995 मध्ये आलं पुस्तक. तर माझा मानस तोच होता की हा विषय महाराष्ट्रामध्ये वेगाने पसरावा. पुस्तक खूप गेलं, म्हणजे ते नागपूरच्या प्रकाशकांनी छापले, त्यांनी 5-25 आवृत्त्या काढल्या, परंतु लोकांनी वाचलं, परंतु समोर तो विचार घेऊन कुणी येईल असं वाटत होतं. परंतु चळवळच ती पेरियारची आज प्रचंड झाल असल्यामुळं बरोबर बरोबर हो बरोबर आहे. लेट प्रचंड उशीर झालेला आहे, प्रश्नच नाही. प्रचंड उशीर, परंतु उशिरा का होईना, परंतु आपण ही चळवळ आता उभी केलेली आहे आणि झालेली आहे. आणि मगाशी एक प्रश्न जो राजकीय विचारला होता, तर पेरियारची जी संघटना आहे किंवा विचार आहेत हे राजकीय नव्हते. त्यांनी जी संघटना काढली द्रविड कळघम, ही टोटली सोशल ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यानंतर इतर लोक त्यामधून फुटून गेले. DMK, AIDMK यांनी राजकीय संस्था किंवा राजकीय पक्ष स्थापन केले, परंतु पेरियारनी द्रविड कळघम ही सामाजिक संघटनाच उभी केली आणि शेवटपर्यंत त्याच संघटनेत त्यांनी काम केलं. मग नंतर त्यातून जे फुटून राजकीय पक्ष झाले त्यांना सपोर्ट केला त्यांनी, नाही असं नाही, परंतु त्यांनी शेवटपर्यंत समाजकारणच केलेलं होतं. नाही, मी तेच सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांची या महाराष्ट्रातली जी चळवळ सुरुवातीपासूनची आपण बघतो, महाडचा 14 संघर्ष कळ्याचा किंवा हे बाकीची सगळी त्यांची जी सोशल रिफॉर्मेशनची चळवळ, तर त्यांना सपोर्टिव्ह चळवळ पेरियारची होती. म्हणजे तुम्हाला उदाहरणं सांगायची झाली तर बाबासाहेबांनी जे ॲनिलेशन ऑफ कास्ट पुस्तक काढलं, ज्यामध्ये जाती संस्था संपूर्ण नष्ट झाल्या पाहिजेत, हे बाबासाहेबांनी पुस्तक काढलं. ते पुस्तक पेरियारनी त्यांच्या वर्तमानपत्रात क्रमशः संपूर्ण पुस्तक त्यावेळेस छापलं होतं. म्हणजे हे पुस्तक जवळपास 1935-36चं पुस्तक होतं. ते पुस्तक बाबासाहेबांचं त्यांनी तिकडं पूर्ण छापलं. बाबासाहेब जेव्हा 1932-33ला जेव्हा गोलमेज परिषदेला
लंडनला गेले तेव्हा बाबासाहेबांवर इथल्या जातीवाद्यांनी प्रचंड टीका केली किंवा इव्हन काँग्रेसने सुद्धा टीका केली आणि तुम्ही जाऊ नका म्हणून त्यांच्यावर आक्षेप घेतले किंवा प्रेशर आणलं. तर पेरियार रामस्वामींनी तेव्हा बाबासाहेबांना सपोर्ट केला होता की तुम्ही काही झालं तरी तुम्ही गोलमेज परिषदेला जा. इव्हन जेव्हा येरवड्यामध्ये पुणे करार झाला, पुणे करारावर बाबासाहेबांनी शेवटपर्यंत सही करू नाही यासाठी पेरियार प्रचंड आग्रही होते. ते काही झालं तरी तुम्ही सही करू नका असं सांगायचे. म्हणजे बाबासाहेबांच्या प्रत्येक चळवळीला त्यांचा म्हणजे समर्थन होतं. आणि इव्हन ते महाराष्ट्रामध्ये आले तर बाबासाहेबांजवळच मुंबईत थांबायचे आणि त्यांच्या वैचारिक चर्चा व्हायच्या. इव्हन बाबासाहेब सुद्धा तामिळनाडूत गेले तर त्या ठिकाणी त्यांच्या मिटिंगा व्हायच्या. आता पेरियार हा शब्द सुद्धा, पेरियार हे काही नाव नाही त्यांचं. आपण जसं इथं महात्मा फुल्यांना महात्मा म्हणतो किंवा बाबासाहेबांना बाबासाहेब म्हणतो, अशा पद्धतीनं त्यांचं E.V. रामस्वामी हे नाव होतं. त्यांना ही पदवी दिलेली आहे. आता ही पदवी सुद्धा कोणी दिली त्याचा सुद्धा एक संबंध आंबेडकरी चळवळीशी येतो. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये जे N. शिवराज होते, जे बाबासाहेबांनी काढलेल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष होते, इव्हन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सुद्धा ते पहिले अध्यक्ष होते. म्हणजे बाबासाहेब अध्यक्ष नव्हते, हे N. शिवराज अध्यक्ष होते. त्या N. शिवराजची पत्नी मीनांबल शिवराज यांनी एका सभेमध्ये, महिलांच्या सभेमध्ये असं जाहीर केलं की तामिळनाडूमध्ये वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या राव बहादूर किंवा अशा पदव्या दिलेल्या आहेत, फक्त पेरियार म्हणजे हे रामस्वामी जे आहेत ते इतके प्रचंड प्रभावशाली नेतृत्व असूनही त्यांना कुठली पदवी, कारण त्यांचं कार्य इंग्रजांच्या विरोधात किंवा तिथल्या राजाच्या विरोधात असं असायचं, त्यामुळे त्यांना पदवी वगैरे काही दिली गेली नव्हती. यांनी त्या सभेत जाहीर केलं मीनांबल शिवराजनी की आपण यांना पेरियार ही पदवी देऊ. पेरियार म्हणजे महामानव वगैरे अशी मोठा अति सन्माननीय व्यक्ती. तर ती पदवी त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केली, म्हणजे N. शिवराजच्या पत्नीने, आणि ते सगळ्यांनी मान्य केली. आणि आज आपण बघतोय ती पदवी म्हणजे सगळ्या महाराष्ट्र काय देशभरात पेरियारच या नावानेच त्यांना ओळखलं जाते. म्हणजे अशा पद्धतीनं बाबासाहेबांचं आणि त्यांचं हे ऋणानुबंध होते. आणि मग मला असं वाटलं की बाबा हा एवढा मोठा इतिहास आहे किंवा एवढे मोठे दोन व्यक्तिमत्वांचे ऋणानुबंध आहेत आणि हे जगासमोर आलेले नाहीत किंवा महाराष्ट्रात तरी मराठीत आलेले नाहीत, त्यामुळं मी तो विषय निवडला. आणि त्या विषयावर मी जवळपास आज माझी 8 पुस्तकं आहेत त्याच्यावर. पेरियारचे बरेचसे इंग्रजीतली भाषणे मी मराठीत आणलेत लोकांना की त्यांचं काय नेमकं म्हणणं होतं ते कळावे म्हणून. आणि मध्यंतरी नुकतंच माझं एक बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार रामस्वामी असं एक कम्पॅरेटिव्ह स्टडीचं सुद्धा पुस्तक आलेलं आहे. म्हणजे पेरियारवर मी बरंचसं नाही म्हटलं तरी 8 पुस्तकं त्यांच्यावर आलेले आहेत. आणखी त्यांच्यावर माझं संशोधन किंवा काम चालूच असतं. तामिळनाडूमध्ये गेल्या 2 वर्षापासून 21 पासून सुरू केलेलीच आहे त्यांनी. तर आता महाराष्ट्रामध्ये आम्ही करू ना, आता महाराष्ट्रामध्ये त्या विषयावर किंवा तशा अनुषंगाने काही मागणी करण्यासाठी फोरमच नव्हता आपल्याकडे. नाही, त्यांच्यावर कसं आहे की म्हणजे अभ्यासक्रमामध्ये तर पेरियार तुम्हाला कुठेच दिसत नाही. त्याचं कारणच असं आहे की अभ्यासक्रम तयार करणारे किंवा शैक्षणिक प्रक्रियेमध्ये विषय आणणारे हे सगळे म्हणजे आपल्याला माहीतच आहेत. म्हणजे संघवादी किंवा आणखी म्हणजे सगळे प्रतिगामी अशा विचारसरणीचे लोक असल्यामुळं तो विषय याच्यात माझ्या ह्या एका पुस्तकात एक प्रकरण आहे सुद्धा की पेरियार अभ्यासक्रमात का आला नाही, आणि दुसरं प्रकरण आहे की पेरियार अभ्यासक्रमात आलाच पाहिजे. आणि विशेषतः आता गेल्या एक 10 वर्षापासून तर आपण बघतोय की भाजप प्रणित केंद्रात सरकार असल्यामुळं भाजप हा कट्टर पेरियारचा विरोधक आहे. या वर्षीच्या लोकसभेत पण आपण बघितलं असेल
तमिळनाडूमध्ये एकही भाजपचा खासदार आलेला नाही. त्याचं कारणच असं आहे की पेरियारची विचारधारा आहे, त्या विचारधारेवरच तिथलं राजकारण चालू आहे. म्हणजे तिथं 2 पक्ष आहेत, यांनी काढलेल्या द्रविड कळघममध्ये अजिबातच नाही. कोणासोबत अलायन्स केला तर ती गोष्ट वेगळी, पण इव्हन भाजप आता AIDMK सोबत अलायन्स करते अधूनमधून, तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना अजिबात प्रवेश नाही. म्हणजे एवढी प्रचंड विचारधारा आहे पुरोगामी. आणि आजही आपण बघतो की ती विचारधारा खरं तर सर्व देशभर पसरली पाहिजे. विचारधारा म्हणजे त्याच्यामध्ये काही कर्मकांड वगैरे किंवा काहीतरी वेगळं असं करतात असं नाही, की जी पारंपरिक रूढी परंपरा किंवा अंधश्रद्धा या गोष्टीला म्हणजे रोखणारी ती विचारधारा आहे. बरोबर. तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीनं मंदिरामध्ये ब्राह्मणेतर इतर जातींनाही नेतृत्व देण्याचं काम, पुजाऱ्याचं काम केलं, तशी मागणी मगाशी सर बोलले तसे ती मागणी आम्ही पण करणार आहोत. दुसरी मागणी आम्ही अशी करणार आहोत, ज्या पद्धतीनं एखाद्याचं आडनाव लावलं, आता माझं वाकेकर आहे, कदाचित लवकर कळत नाही, पण कांबळे, गायकवाड असे आडनाव लागले की लोकांना त्याच्या जातीचा वास येतो, भले तिथे जात असो नसो. तर अशाच पद्धतीनं फक्त केवळ सरकारने नावच वापरावं का किंवा वापरायला पाहिजे या संदर्भात सुद्धा पुढील मागणी आम्ही ह्या चळवळीतून करणार आहोत, जेणेकरून जातीयता नष्ट व्हावी. खरं तर आपण बघितलं असेल की ह्या चळवळीतून, पेरियारच्या चळवळीतून तयार झालेले स्टॅलिनचे पुत्र मंत्री यांनी मागच्या 4 महिन्यापूर्वी स्टेटमेंट दिलं होतं की ज्या पद्धतीनं कोविडचे विषाणू हे केवळ मारले नाही पाहिजे तर कायमचे नष्ट झाले पाहिजे, त्याच पद्धतीनं हिंदू धर्म जो जातीवादी हा केवळ याच्यावर उपचार करून चालणार नाही, तर हिंदू धर्मच नष्ट झाला पाहिजे, म्हणजेच विषमता नष्ट होईल. कारण विषमतेचे जनकच हिंदू धर्म आणि मनुस्मृती. म्हणून या संदर्भात काय करता येईल याच्यावर पेरियारच्या विचारांना आम्ही पुढे चालण्याचा प्रयत्न करणार. नाही, तपस्वी वगैरे असे काही नव्हते ते, कारण ते लहानपणापासूनच त्यांना जे त्यांच्या घरात सगळं वातावरण हिंदू धर्माचं किंवा अंधश्रद्धेचं होतं, परंतु ते लहानपणापासूनच त्यांना ते आवडायचं नाही. इवन त्या ठिकाणी अस्पृश्यता एवढी प्रचंड होती की त्यांच्या घरामध्ये सुद्धा अस्पृश्य मुलाला येण्यास बंदी होती, परंतु मग हे मुद्दाम एखाद्या मित्राला अस्पृश्याच्या घेऊन जायचे. म्हणजे अशा पद्धतीचं सुरुवातीचं सुद्धा त्यांचं वर्तन होतं. एकदा फक्त त्यांनी ते काशीला वगैरे हे सगळं कंटाळून गेले होते, परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्यांना तेच जातीय त्याचे चटके बसल्यानंतर परत आले आणि त्यांनी हे सगळं म्हणजे रॅशनल सोसायटी आहे किंवा रॅशनल मुवमेंट आहे ही त्यांनी सुरू केली. आता मगाशी तुम्ही मंदिराचा प्रश्न काढला. मंदिरामध्ये जे पुरोहित असतात हे पुरोहित कुठल्या एका जातीचे नसावेत किंवा कुठल्या एका जातीचं ते आरक्षण नसावं हे त्यांनी तेव्हापासून आग्रहपूर्वक मांडलेलं होतं. आणि हाच मुद्दा बाबासाहेबांनी ॲन्युलेशन ऑफ कास्टमध्ये सुद्धा मांडलेला आहे की पुरोहित जे आहे ते सरकारने रिक्रूट करावेत, म्हणजे जातीपाती न बघता रिक्रूट करावेत आणि त्याच्याकडे फक्त त्या संदर्भातली एखादी सनद असावी, त्या आधारावर रिक्रूट करावेत. तर आता मला वाटतं ते तेव्हापासून ते चालूच होतं. आणि आता स्टॅलिन जेव्हा सत्तेत आले, स्टॅलिननी पहिल्यांदा रिक्रुटमेंट पुरोहिताची केली. म्हणजे भारतामध्ये मला वाटतं ही प्रोसिजर कुठेच झाली नसावी. त्यांनी सरकारी जाहिरात काढून पुरोहितांची भरती केली. मग त्याच्यामध्ये सगळ्या जातींना त्यांनी आवाहन केले की तुम्ही अर्ज करा. फक्त एकच अट त्याला होती की त्यांच्याकडं कुठेतरी प्रशिक्षण घेतलेलं सनद असावी. आणि मला वाटलं आरक्षणावर वगैरे कोणी प्रश्न विचारेल, पण काय आरक्षणावर कोणी विचारलं नाही. म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जास्त आरक्षण तामिळनाडूमध्ये हे आपल्याला कदाचित 69% आरक्षण आहे तिथं. हा सामाजिक काय, राजकीय काय, संघटनेचा काय संबंध येतच नाही. मानव विकास व पुनर्निर्माण संशोधन संस्था या संस्थेअंतर्गत हा कार्यक्रम आहे. ज्या ज्या लोकांनी फुले शाहू आंबेडकर व पेरियार यांच्या विचारावर काम केलं किंवा ज्या संघटना आणि पक्षाने काम केलेलं आहे किंवा करत आहेत, अशा सगळ्या पक्षांना व संघटनेला येथे निमंत्रित करण्यात आलेलं आहे.
असं आहे की सध्या सरकारच्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी पुतळा बसवायचा त्यासाठी लागणारे कागदपत्रे मान्यता ते घेण्यासाठी अतिशय जिक्रीचं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की लखनौ येथे बयनजी यांनी जे पार्क उभारला, खरं तर गव्हर्नमेंट असताना या तर सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभा करण्यासाठी जागा घेताना त्याचे मालकीचे किंवा पुतळ्याचे जे एनओसी घेताना जे गोष्टी लागतात ते करताना आज महाराष्ट्रात तरी तेवढं वातावरण नाही किंवा पेरियार लोकांना माहीतच नाही. म्हणून हे संस्थेच्या मालकीच्या जागेवर कोणाचे ऑब्जेक्शन नसल्यामुळे आपण तिथं अगोदर सुरुवात केली. आता ही प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात अनेक लोकांनी असे पुतळे उभारावे असे आवाहन आणि नम्र विनंती आम्ही करणार आहोत. पेरियारची जयंती हे 1 तारखेला नाही, 17 तारखेला आहे. ह्या 1 तारखेला पेरियार ललय सिंग यांची जयंती आहे. पेरियार ललय सिंग हे उत्तर प्रदेशचे, ज्यांनी रामस्वामी यांच्यावर अभ्यास करून पुस्तक लिहिले सच्ची रामायण, आणि ह्याच विचाराचं काम उत्तरेमध्ये केलं. म्हणून आपण उत्तर आणि दक्षिण या दोन्ही लोकांचे विचारधारा व महाराष्ट्र हा मध्ये बाबासाहेबांची भूमी, जे सगळे एकाच वेळी उठले, म्हणून आपण हा त्रिवेणी संगम साधण्याचं हे काम केलं. येत्या 17 सप्टेंबरला त्यांची जयंती. सर, याच्या मागचं असं कारण आहे की स्वीकारलं न असं म्हणल्यापेक्षा की सगळ्यात अगोदर पेरियारजी यांचा हिंदीला विरोध होता. हिंदीला यासाठी विरोध होता की जाणीवपूर्वक उत्तरेचे लोक या अनुषंगानं की जे आर्य ब्राह्मण बाहेर आले ते दक्षिणेकडे पायरोत होते आणि हिंदीला विरोध केल्यामुळं ते तमिळतच बोलायचे किंवा इंग्लिशमध्ये बोलायचे, खास करून तमिळची भाषा. म्हणून त्यांचा विचार तमिळमधून हिंदीत किंवा मराठीत असं ट्रान्सलेट होण्यासाठी वेळ लागला किंवा तसे ट्रान्सलेटर भेटत नव्हते. म्हणून जे लोक त्यांच्या विचारांना प्रभावित झाले त्यांनी विचार, जसं ललित सिंग यादव स्वतः गेले, पेरियारला भेटले आणि त्यांच्याकडून परवानगी घेतली की तुमच्या पुस्तकाचं मी ट्रान्सलेशन हिंदीत करू का. मग त्यांनी 2 लोकांना परवानगी दिली. म्हणजे ही विचारधारा त्यावेळेस त्यांना इतकं कट्टर ठेवणं गरजेची होती की उत्तर भारतातून जे आलेले द्रविडवर आक्रमण करणारे ब्राह्मण लोक आमची संस्कृती नष्ट करताय, आमच्या भाषा नष्ट करताय, ह्या भीतीमुळं त्यांनी किंवा त्यांच्या घुसपेटमुळं खरं तर त्यांनी खास करून तमिळ आणि द्रविड भाषेतच त्यांचा प्रचार प्रसार केला. संस्कृत आणि संस्कृतच्या भाषेने तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण ते कसं आहे मला सांगतो मी. तिथं बॅकवर्ड क्लास BC असं नॉमेनक्लेचर आहे, त्यांना 26.5% आरक्षण आहे. त्यानंतर मुस्लिम बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी 3.5% आहे. आणि मोस्ट बॅकवर्ड क्लास हा एक वर्ग त्यांनी तयार केलेला आहे, त्यांना 20% आहे. आणि शेड्यूल कास्ट यांना 18% आणि शेड्यूल ट्राईबला 1% असं 69% आहे. तर याच्यावर ऑब्जेक्शन आलं होतं. ऑब्जेक्शन आल्यानंतर 50%च्या वर हे आरक्षण कसं काय म्हणून त्याच्यावर सुप्रीम कोर्टापर्यंत ते गेलं होतं. सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की हे आरक्षण 50%च्या वरचं रद्द करा. परंतु तोपर्यंत काही शिक्षण संस्थेमध्ये वगैरे ॲडमिशन्स हे ती प्रक्रिया चालू होती. त्यांनी सांगितलं की या वर्षीचं ॲडमिशन्स वगैरे होऊ द्या. त्या दरम्यान तामिळनाडूतल्या सरकारने म्हणजे जयललिता किंवा मग हे करुणानिधी या दोघांनीही हे आरक्षण शेड्यूल मला वाटतं 9th शेड्यूलमध्ये टाकण्यासाठी म्हणजे त्यांनी पावलं उचलली. म्हणजे त्यांच्या विधानसभेमध्ये तो ठराव पास केला आणि तो ठराव पास करून केंद्र सरकारकडे दिला आणि केंद्र सरकारच्या मध्यस्थीनं राष्ट्रपतीपर्यंत ते पोहोचवलं. आणि हा आरक्षणचा मुद्दा त्यांनी 9th शेड्यूलमध्ये आणून घेतला. 9th शेड्यूलमध्ये राज्यघटनेच्या आल्यामुळं त्याच्यावर आता ना कोर्टाचं काही चालू शकतं ना कुणाचंच काही चालत नाही. त्यामुळं तो आरक्षणचा जो 69%चा आहे तो एकमेव भारतामधलं राज्य आहे तो 50%च्या वर आरक्षण त्यांनी शाबूत करून घेतलेलं आहे. म्हणजे तिथली जी मानसिकता आहे नेत्यांची तिथल्या की लोकांना खरोखर दिलं पाहिजे
म्हणजे नुसतं द्यायचं आणि ते पुन्हा कोर्टात उडणारच आहे हे माहीत असून सुद्धा तशा पद्धतीनं नुसतं अर्धवट काम करायचं असं पद्धतीने केलं नाही त्यांनी राष्ट्रपतीपर्यंत त्यांनी धाव घेतली आणि ते 9th शेड्यूलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि आणलं, म्हणून ते 69% आरक्षण आज तिथे टिकलेलं आहे.